नमस्कार क्रीडा रसिको, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय कबड्डीच्या महासंग्रामामध्ये. सुरू आहे अंतिम फेरीचा हा सामना. स्वराज्य विरुद्ध तेजस्विनी या दोन्ही संघांमध्ये सामना सुरू झालाय आणि एक एक गुणाची ही आघाडी दोन्ही संघांनी घेतलेली आहे. गुणफलक जो आहे दोन्ही संघांचा एक एक गुण इथे झालेला आहे. एक एक गुण झालेला आहे. यावेळेस मात्र स्वराज्याची ही चढाईपटू क्रीडांगणात येते आहे. थर्ड रेडचा कॉल इथे झालेला आहे आणि नक्कीच थर्ड रेड इथे सुरू आहे. उजव्या कोपऱ्यातून खोलवरचा बोनस मारण्याचा प्रयत्न, मात्र अँकल कॅच करण्याचा प्रयत्न आणि हा अयशस्वी झाल्यामुळे चढाईपटूला गुण मिळतोय आणि थर्ड रेड ही यशस्वी होते. तिसरी चढाई यशस्वी होते, गुण मिळतोय संघाला. टाइम ऑफ घेतलेला आहे आणि या टाइम ऑफ सोबत पुन्हा एकदा एक व्यूहरचना आणि क्रीडांगणाची ही व्यवस्थेमध्ये काही बदल होताना. ब्रेकच्या नंतर पुन्हा एकदा क्रीडा हा सामना सुरू होतोय. टाइम ऑफचा ब्रेक झाला आणि या ब्रेक नंतर पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. दोन्ही संघाचा गुणफलक झाला आहे 2 गुण तेजस्विनीचे, तर 1 गुणावरती अजूनही आहे तेजस्विनीचा संघ. स्वराज्याचा संघ यावेळेस बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न होता आणि हा गुण मिळवत परतीच्या मार्गावरती. अंतिम फेरीचा सामना सुरू आहे आणि दोन्ही संघाचा गुणफलक हा समान आघाडीचा आहे. 2 विरुद्ध 2. स्वराज्य 2 तेजस्विनी 2. त्यामुळे नक्कीच हा सामना एक रंगतदार ठरतोय. उजव्या बाजूची आणि ही अतिशय सुंदर अशी चढाई, अतिशय चपलाक पद्धतीनं हा घेतलेला गुण, अतिशय चपलाक पद्धतीनं टच पॉइंट कॉर्नरला टच केला आणि गुण मिळतोय. थर्ड रेडचा हा कॉल, थर्ड रेडचा हा बजर शो करतो आहे की इथे थर्ड रेड आहे. गुण मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. 33 नंबरची जर्सी घालून डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात, उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात, परंतु चढाईची शेवटची 10 सेकंद आता बाकी. गुण मिळवणं अतिशय आवश्यक. बोनस मिळवण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न नक्कीच अयशस्वी वाटतोय. 3-2 आणि रायडर आउट. गुण मिळवण्यास अयशस्वी ठरली आणि ही खेळाडू बाद होते. थर्ड रेडला कोणताच गुण न मिळाल्यामुळे. आणि ही अतिशय जबरदस्त चढाई, सीमा रेल्वेशी लगत हात पोहोचवण्याचा अतिशय जबरदस्त प्रयत्न, परंतु
तेजस्विनीचं तेज आणि त्यापुढे स्वराज्याची ही टाकलेली नांगी तेच थांबून राहते. आपण पाहतोय क्रीडा रसिक हो की इथे एक अतिशय उत्तम असा पकड या माध्यमातून तेजस्विनीचा संघ आज थोडासा अग्रेसिव्ह दिसतोय आणि स्वराज्याचा संघ मात्र अजूनही 4 विरुद्ध 4 समान आघाडीचा हा गुणफलक आहे. उपनगरातील दोन बलाढ्य असे हे महिला संघ या सामन्यातील विजयी संघ जो राहील ज्या विजयी संघाला अंतिम फेरीचं हे मानाचं चषक मिळणार आहे. त्याचसोबत अंतिम विजयी संघाला 7,000 रुपये रोख आणि हे मानाचं सन्मान चिन्ह, अंतिम उपविजयी संघाला 5,000 रुपये आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट पकड आणि चढाई या प्रत्येकी खेळाडूला 500 रुपये आणि आमदार चषक देऊन गौरव करण्यात येणार आहे. सुरू आहे कबड्डीचा महासंग्राम आमदार चषक. आदरणीय दिलीप मामा लांडे यांच्या विधानसभा क्षेत्रातील ही अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा. थर्ड रेडचा हा कॉल चढाईसाठी तेजस्विनीची ही खेळाडू स्वराज्याच्या क्रीडांगणात खोलवर जाऊन सेंटर पॉइंटला लात मारून टच करून पॉइंट घेण्याचा प्रयत्न होता. आणि एक यशस्वी पकड. श्रुतिका गाडीगावकर कालच्या संपूर्ण सामन्यामध्ये बोनस मिळवत आपल्या संघाला एकतर्फी खेळ करून चढाई करून आपल्या संघाला अतिशय उत्तम खेळ करत अंतिम फेरीपर्यंत दखल घेतली, मजल मारली आणि नक्कीच आजचा सुद्धा तिचा हा सुरू असलेला खेळ आपण पाहू शकतोय. यावेळेस मात्र कोणताही गुण न मिळता परतीच्या मार्गाला. आणि हे 3 गुण नक्कीच 2 गुण. दोन गुण इथे देत आहे सामनाधिकारी. तेजस्विनी च्या गुणफलकामध्ये 2 गुणांची बढोतरी होताना पुन्हा एकदा श्रुतिका चढाईसाठी डाव्या कोपऱ्यातून परतून मागे गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र बोनस मिळवण्याचा प्रयत्न. नक्कीच हा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. बोनस मिळतोय सामनाधिकाऱ्यांच्या निर्णयानं. गुणफलक होतोय 6 विरुद्ध 6. स्वराज्य 6 विरुद्ध तेजस्विनी संघाचेही 6 गुण झालेले आहेत.
यावेळेस मात्र श्रुतिकाने पुन्हा एकदा आपल्या या चढाईमध्ये एक गुण मिळवलाय, टच पॉइंट घेतलेला आहे. भरगच्च असं भरलेल्या क्रीडांगणामध्ये क्रीडा रसिकांचं इथे आशीर्वाद आणि त्यासोबत असलेली ही महासंग्राम थर्ड रेड पुन्हा एकदा. यापूर्वीच्या 2 थर्ड रेड साठी हीच चढाईपटू आली होती, परंतु तिला यश मात्र मिळालं नव्हतं. आणि यावेळेस सुद्धा तिला चेअर बंद करण्यात यश मिळते स्वराज्याच्या खेळाडूला. पुन्हा एकदा ही श्रुतिकाची यशस्वी चढाई पूर्ण होऊन पुन्हा क्रीडांगणात दाखल होते. थोडस पावसाचं इथे वातावरण इथे जाणवत आहे क्रीडा रसिको, त्यामुळे पावसाचा व्यत्यय हा अजूनपर्यंत क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिला आहे, अनुभवलेला आहे, परंतु कबड्डीच्या खेळामध्ये इथे व्यत्यय आला तर तांत्रिक दृष्ट्या तर हा व्यत्यय इथे राहू शकतो, परंतु मैदानी जो बदलता खेळ आहे, मॅटवरचा खेळ आहे, त्याच्यावरती मात्र खेळाडूंचे पाय घसरण्याची शक्यता दाट असते. त्यामुळेच कदाचित सामने थांबू शकतात. प्रार्थना करू की आपण पाऊस न पडता आजचे हे 3 सामने जे बाकी आहेत हे पूर्ण यशस्वी पूर्ण होत. टाइम ऑफ घेतलेला आहे संघाने. भरगच्च असं हे प्रेक्षादालन महिला पुरुष खेळाडू आणि कबड्डी प्रेमी ची ही दाटीवाटी ह्या चारही बाजूने आपण पाहतोय. आपण पाहू शकतो स्क्रीनवरती की आता हे संपूर्ण प्रेक्षागृह जे भरलेलं आहे. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. थर्ड रेडचा हा कॉल. डाव्या कोपऱ्यातली ही चढाई होती खोलवरची आणि टच पॉइंट मिळवलेला आहे. टच पॉइंट नक्कीच मिळवलेला आहे. अतिशय आत्मविश्वासाचं हे अपील आहे. थोडस पावसाचं सारखं वातावरण, थोडेसे थेंब पावसाचे इथे बरसायला सुरुवात होते आणि नक्कीच आपण पाहतोय की या संपूर्ण सामन्याचा हा हा थेट अहवाल तांत्रिक दृष्ट्या कदाचित आपल्यापर्यंत थांबू शकतो.
सामना इथे मध्यांतरासाठी थांबलेला आहे. समान गुणांची आघाडी आहे. 10 विरुद्ध 10. तेजस्विनी 10, स्वराज्य 10. अतिशय चुरशीचा हा सामना सुरू आहे. मध्यांतरापर्यंतचा खेळ सुरू आहे आणि गुणफलक अजूनही समान आघाडीवरच. सामना मध्यांतरासाठी क्रीडारसिको थांबलेला आहे आणि थोडासा पावसाच्या धारा ज्या आहेत त्या क्रीडांगणावरती इथे बरसत आहेत आणि त्यामुळे थोडंसं क्रीडांगण हे ओलं झालंय. आपण पाहू शकतो की आपले क्रीडांगण व्यवस्थापक श्री साईनाथ सेवा मंडळाची ही सर्व मुलं जी आहेत ही पुन्हा एकदा क्रीडांगण पुसून घेण्याची ही तयारी करतायत. पुन्हा एकदा सामना हा सुरू होईल काही क्षणातच आणि या सामनाधिकाऱ्यांच्या विसल सोबत पुन्हा एकदा या सामन्याला सुरुवात होते. मध्यांतरापर्यंतचा गुणफलक स्वराज्य 10, तेजस्विनी 10, दोन्हीही संघ 10-10 या समान आघाडीवरती खेळ सुरू करत आहेत. मध्यांतरानंतरचा हा पहिला गुण स्वराज्यासाठी 1 गुण मिळतोय. 11 गुण झालेत स्वराज्य आणि तेजस्विनी 10 गुणांवरती. नक्कीच एक अतिशय चुरशीचा सामना या दोन्ही संघांचा आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई आणि पकड या दोन्ही क्षेत्रात दोन्ही संघ अतिशय उत्तम अशी कामगिरी करताना आपण पाहतोय. डाव्या कोपऱ्यातली चढाई खोलवर मारण्याचा आणि थोडीशी घाई महाग पडते. अजून एक गुण मिळतो स्वराज्याच्या संघाला आणि श्रुतिका गाडीगावकर पुन्हा एकदा क्रीडांगणात दाखल होते. थर्ड रेड साठी चढाई 25 नंबरची जर्सी घालून ही खेळाडू 12 गुणांचे आता गुण झालेले आहेत स्वराज्याचे. त्यामुळे 2 गुण पिछाडीवरती असताना सुद्धा मानसिकता मात्र ही बिघडू नये आणि एक अतिशय अँकल कॅच आणि ही यशस्वी पकड. या एका पकड सोबत एक महत्वपूर्ण खेळाडू एक महत्वपूर्ण चढाईपटू इथे क्रीडांगणाबाहेर जातोय आणि आत्मविश्वासाचा जोर वाढतोय तो स्वराज्याच्या संघाचा.
मध्यांतरानंतरचा खेळ सुरू आहे. या स्पर्धेचं हे मानचिन्ह मिळवण्यासाठी काही मिनिटं बाकी आहेत आणि विजय संघ हा रोख रुपये 7,000 रुपये आणि आमदार चषक इथे जिंकून आपलं नाव या चषकावरती करू शकतोय. अंतिम उपविजयी संघाला 5,000 रुपये रोख मिळणार आहेत. आणि पुन्हा एकदा एक अतिशय उत्तम प्रयत्न होता, परंतु सीमारेषे लगत पोहोचण्यापूर्वीच जेर बंद करण्यात तेजस्विनीचे खेळाडू यशस्वी झालेत आणि हा गुण मिळतोय. मध्यांतरानंतरचा पहिला गुण मिळतोय तेजस्विनीच्या संघाला. संघाची प्रमुख खेळाडू 33 नंबरची ही जर्सी घालून उजव्या कोपऱ्याची चढाई. बोनस मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अयशस्वी प्रयत्न होता आणि थोडंसं संतुलन यावेळेस स्वराज्यच्या या खेळाडूचा सुद्धा जाताना एक सहज गुण दिला. श्रुतिका घडेगावकर चढाईसाठी जर्सी क्रमांक 7 बोनस मिळवण्यात अगदी पारंगत असलेली बोनसचा प्रयत्न करून परतीच्या मार्गावरती. पावसाच्या धारा थोड्या थोड्या या क्रीडांगणावरती पडत आहेत आणि यावेळेस मात्र एक चुकीची ही पकड, चुकीचा हा दिलेला गुण. स्वराज्यासाठी हा मिळाला एक अधिक पॉइंट आणि गुण होत आहेत 14. 12 गुणांची मजा अजूनपर्यंत तेजस्विनीच्या संघाने घेतलेली आहे. नक्कीच क्रीडारसिको, या खेळामध्ये पारडं जे आहे ते कोणत्याही क्षणी बदलू शकतं. यापूर्वीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आपण बघितलं की शेवटच्या एका चढाईनं 4 गुण मिळवत अगदी 4 गुणांची ही आघाडी परतून विजय प्राप्त केला होता प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या सामन्यामध्ये. तसंच कोणत्याही क्षणी हा सामना जो आहे हा रंग बदलून विजय खेचून घेऊन जाऊ शकतो. अजून एकदा ही चुकीची ही मूव तेजस्विनी संघाची. थर्ड रेड साठी पुन्हा एकदा 33 नंबरची जर्सी घेतलेली खेळाडू. पुन्हा एकदा थर्ड रेडला हिला पकड पडते आणि गुण होत आहेत 16. आणि रिमझिम त्या या पावसाच्या धारा मात्र या क्रीडांगणावरती आता कोसळायला सुरुवात होते, बरसायला सुरुवात होते. सुपर टॅकलची संधी राहील तेजस्विनीसाठी, परंतु श्रुती ही अतिशय नामांकित अशी चढाईपटू आहेत. 3 खेळाडू आहेत. पकड मारणं तेवढंच कठीण, तिला पकड मारणं हे तेवढंच कठीण राहील. काही गुण न घेता पुन्हा परतीच्या मार्गावर. एक अजून गुण. 17-12. थोडासा आत्मविश्वास ढासळताना इथे तेजस्विनीची टीम पाहायला मिळते. प्रशिक्षकाची इथे महत्वपूर्ण भूमिका ठरू शकते. आपल्या संघाचा खेळाडूंचं मनोधैर्य वाढवत थोडंसं ब्रीफ करणं गरजेचं आहे. आणि हे 2 गुण ऑल आउट मिळतोय स्वराज्यासाठी. 2+2 असे हे 4 गुण मिळतील आणि गुणफलक होतोय
21चा टाइम ऑफ घेतलेला आहे तेजस्विनीच्या संघानं. 21 विरुद्ध 12, 2-1-1-2 अशा हा गुणफलक इथे सांगतोय. सेकंड हाफचा खेळ सुरू आहे. काही क्षण बाकी आहेत या सामना संपण्यासाठी आणि या स्पर्धेचा विजेताचं नाव घोषित होण्यासाठी. छोट्याशा विश्रांतीनंतर व्यूहरचनांमध्ये थोडासा बदल. गुण मिळवण्यासाठी प्रशिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन. बघू काय खेळामध्ये बदल होतोय. या खेळामधला बदल हा आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जावा एवढीच ही प्रशिक्षकांची इच्छा असणार आणि आम्हा सर्व खेळाडू रसिकांना एक उत्तम खेळ पाहता यावा. पुन्हा एकदा श्रुतिका घाडीगावकर चढाईसाठी डाव्या कोपऱ्यात. प्रशिक्षकांनी केलेलं जे ब्रीफिंग आहे हे नक्कीच कामी ठरते आणि श्रुतिका सारख्या तरबेज चढाईपटूला इथे जेरबंद करण्यात यश मिळाले तेजस्विनीच्या संघाला आणि आत्मविश्वासामध्ये वाढ होत. थर्ड रेड साठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 33 आत्मविश्वास बळावला तर नक्कीच या सामन्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो. 13 विरुद्ध 21चा गुणफलक आहे आणि आवश्यकता आहे शेवटचे 10 सेकंद. आणि अतिशय बुद्धीचा खेळ करत थर्ड रेड बुद्धीचा खेळ करत 2 गुण आपल्या संघासाठी त्याने मिळवलेत. लॉबीमध्ये जम्प केली आणि 2 खेळाडू स्वराज्याचे बाद झालेत. अतिशय बुद्धीचा खेळ. पुन्हा एक अजून गुण. रंगत सामना अंतिम फेरीचा तेजस्विनी विरुद्ध स्वराज्याचा बोनस मिळवण्याचा प्रयत्न होता आणि हा बोनस नक्कीच सामना संपायला शेवटची 5 मिनिटं सामनाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहेत. गुणफलक झालाय 23 आणि हा बोनस गुण आणि ही 7 गुणांची आघाडी संघाला अशीच ठेवत ही शेवटची 5 मिनिटं व्यतीत करायची आहेत आणि हा विजय आपल्या दिशेने खेचून आणायचा आहे. सर्व प्रमुख खेळाडू क्रीडांगणातच आहेत. तर दुसऱ्या बाजूला विजयासाठी घोडदौड करणारे ह्या तेजस्विनीच्या खेळाडूंचा खेळ पाहू आपण पुढे काय होतंय. पुन्हा एकदा बोनसचा प्रयत्न होता. लाईन वरती बहुतेक पाय पडला आहे बहुतेक लाईन वरती त्यामुळे कदाचित हा बोनस गुण मिळणं थोडंसं कठीण होईल क्रीडा रसिक. शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ बाकी आहे. 7 गुणांची आघाडी बाकी आहे. सामना संपायला शेवटचे 3 मिनिटं. थर्ड रेडचा कॉल आणि पुन्हा एकदा
या खेळाडूचा चपलाही आपण पाहू शकतो. 77 नंबरची जर्सी घेतलेली खेळाडू अतिशय चप्पळ पद्धतीनं आपल्या संघासाठी हा गुण घेऊन गेली. थर्ड रेड होती आणि सहज गुण घेऊन जाते. त्यावेळेस मात्र शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ बाकी आहे. 8 गुणांची अजूनही आघाडी स्वराज्य या संघाकडे. अंतिम विजयाचं हे मानचिन्ह मिळवण्यासाठी ही 3 मिनिटांची हा खेळ आपल्याला अधिक अग्रेसिव्ह खेळायला लागेल. शेवटची 2 मिनिटं जाहीर केली आहेत. वेळेचा पूर्णपणे उपयोग करत 30 सेकंदांचा हा उपयोग करत परतीच्या मार्गाने येते. अतिशय माइंड गेम ज्याला म्हणू शकतो आपण. सव्वीस गुण होत आहेत. 26 विरुद्ध 17 आणि हे 2 गुण अजून हे 2 गुण मिळत आहेत. शेवटचे मिनिट 30 गुण 13 गुण